नमस्कार. मी प्रभाकर जाधव, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथे वरिष्ठ महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज आपल्याशी आंतरराष्ट्रीय संबंध या विषयातील एक उपशीर्षक आहे की ज्याचं नाव आहे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनाचे बदलते स्वरूप काय आहे. एखादा विचार किंवा एखादी घटना जेव्हा एखाद्या विषयाच्या ज्ञानशाखेत रूपांतरित होत असते, ज्ञानशाखा म्हणत असताना त्या विषयाचा सखोल अभ्यास करून त्याबाबतच्या निष्कर्षापर्यंतची तपशीलता ही अभ्यासावी लागते. ज्ञानशाखेला काही शास्त्रीय कसोट्या असतात, या कसोट्याचा अवलंब करावा लागतो. आम्हाला माहिती आहे, भौतिक विज्ञान अभ्यासाचं असेल तर आम्हाला प्रयोगशाळेमध्ये त्या भौतिक विज्ञानांचा प्रयोग करून त्याच्या तपशिलापर्यंत पोहोचता येतं. म्हणजे सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करत असताना आम्हाला प्रयोगशाळा वापराव्या लागत नाहीत, तर आमच्यासाठी त्या वर्तनांचा अभ्यास करावा लागतो. मग हे वर्तन कोणाचं आहे की मानवाचं आहे, समाजाचं आहे, राष्ट्राचं आहे, आणि जगाच्या वर्तनाचा अभ्यास करून एखाद्या प्रसंगांचं वर्णन करून त्याच्या उत्तरापर्यंत जावं लागतं, समस्यांच्या निराकरणापर्यंत जावं लागतं. सामाजिक शास्त्रामध्ये ज्या काही ज्ञानशाखा म्हणून ज्यांना प्राधान्य दिलेलं आहे, या ज्ञानशाखांची जी काही मान्यता आहे, ही मान्यता त्यांची जी काही चौकट निश्चित केलेली आहे त्या चौकटीवर आधारलेली आहे. आंतरराष्ट्रीय संबंध ही एक ज्ञानशाखा म्हणून अभ्यासत असताना खऱ्या अर्थाने जर आम्ही या ज्ञानशाखेकडे पाहिलो तर 20व्या शतकामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध नावाची ज्ञानशाखा ही विकसित झालेली आहे. काळाच्या ओघामध्ये अनेक काही घटना घडामोडी घडल्या, कारण 20वे शतक हे जागतिक विश्वातलं असं एक शतक आहे की या शतकामध्ये सर्वच नवनव्या प्रसंगांना जगाने सामोरे गेलेलं आहे. त्यामुळे या प्रसंगाने जगाला असं काही नवीन शिकवलेलं आहे, आणि त्यातून वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्ञानशाखा अध्ययनासाठी पुढे आलेल्या आहेत. म्हणून आंतरराष्ट्रीय संबंध ही अशाच विचारातून पुढे आलेली एक ज्ञानशाखा आहे. आता आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय जेव्हा आम्ही घेतो तेव्हा खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय संबंध हा अभ्यास जागतिक राजकारणातील राष्ट्राच्या सत्ता वर्चस्वांचा अभ्यास यात करण्यात येतो. या अध्ययन शाखेचा मूल आधार काय असेल तर आंतरराष्ट्रीय राजकारण आहे, वैश्विक राजकारण आहे. आणि जागतिक राजकारणामध्ये राष्ट्र कशी वागतात, राष्ट्राने कसे वागावे, किंवा राष्ट्रातील मैत्रीचे धोरण कोणते असावे, राष्ट्रामध्ये तणाव का निर्माण होतात, अशा काही मूलभूत विचारांचा अभ्यास या ज्ञानशाखेतून करण्यात येतो. पण बऱ्याचशा अभ्यासकांना असं वाटतं की कोणतीही ज्ञानशाखा ही निश्चित नसते, ती काळाच्या स्वरूपामध्ये ती बदलत असते. कारण बदलणारा अभ्यास जोपर्यंत, बदलणाऱ्या प्रवाहांना जोपर्यंत त्या अध्ययन प्रक्रियेमध्ये समावेश होत नाही तोपर्यंत त्या ज्ञानशाखेला परिपूर्णता येत नाही. म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाच्या हितचिंतकांनी या अध्ययन शाखेला अधिक परिपूर्णता येण्यासाठी त्या काळामध्ये
ज्या काही घटना घडामोडी घडलेल्या आहेत त्यांचा परिणाम जेव्हा राष्ट्राच्या सार्वभौमतेवर किंवा राष्ट्रातील आंतरराष्ट्रीय संबंधावर होतो, अशा संबंधांचा विचार हा परिपूर्णतेतून झाला पाहिजे, त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. हा विचार या ज्ञानशाखेच्या हितचिंतकांनी आपल्या अध्ययनातून पुढे मांडलेला आहे. कारण काळ कुठलाही असू द्या, प्रत्येक काळामध्ये काही घटना घडत असतात आणि त्या घटनाचा परिणाम त्या व्यवस्थेवर होत असतो. मुळामध्ये राज्यशास्त्र आणि इतिहास या दोघात बिघडलेल्या संबंधांना एक चौकट देऊन जागतिक राजकारणाचा अभ्यास करण्यासाठी पुढे आलेली आंतरराष्ट्रीय संबंध ही एक ज्ञानशाखा आहे. त्यामुळे या विषयाचा अभ्यास जरी राज्यशास्त्र या ज्ञानशाखेतून होत असला तरी या राज्यशास्त्राला प्रभावित करणारे अनेक घटक आहेत. म्हणून एक वेगवेगळ्या अभ्यासकांचं असं मत आहे. उदाहरणामध्ये अल्फ्रेड झिमर नावाचे जे अभ्यासक आहेत ते असं म्हणतात की आंतरराष्ट्रीय संबंध हा एक विषय नाही आहे, तो राज्यशास्त्र, कायदा, भूगोल, इतिहास अशा व्यापक विषयांचा एक संच आहे. आणि जेव्हा एखादा विषय आम्ही अशा संचातून अभ्यासतो त्यावेळी त्या ज्ञानशाखेच्या स्वरूपामध्ये वेगवेगळे बदल लक्षात येतात. मग या बदलांना अंतर्भाव करून आम्हाला त्या ज्ञानशाखेच्या स्वरूपांची माहिती घ्यावी लागते. म्हणून हार्टमन नावाचा एक अभ्यासक आहे, तो म्हणतोय, जो अभ्यासक आंतरराष्ट्रीय संबंधाचा शास्त्रज्ञ आहे, अभ्यासक आहे, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या बदलत्या स्वरूपाबाबत त्याने खूप लिखाण आणि चिंतन केलेलं आहे. या चिंतनातून त्याला असं म्हणायचं आहे की जागतिक व्यवस्था ही कधी स्थिर नव्हती, तिच्यामध्ये सातत्याने बदल होत गेलेले आहेत आणि या बदलानुसार या जागतिक व्यवस्थेची रचनाही बदललेली आहे, त्या व्यवस्थेचे आधारही बदललेले आहेत, त्या व्यवस्थेतले फॅक्ट सुद्धा बदललेले आहेत. मग त्या काळामध्ये अशा बदलांचा अंतर्भाव हा अध्ययन प्रक्रियेमध्ये होणं गरजेचं आहे. त्याशिवाय त्या ज्ञानशाखेला आपले अध्ययन पूर्ण करता येऊ शकणार नाही. म्हणून आज आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनाचे बदलते स्वरूप पाहत असताना ते स्वरूप कसं बदललेलं आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून मला या बदललेल्या स्वरूपाची 5 घटकांच्या आधारे चर्चा करायची आहे. पहिला जो बदल आहे तो कसा आहे? आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनाचा स्वरूपाचा जो काही पहिला भाग आहे आपणा सर्वांना माहिती आहे. 19व्या शतकामध्ये केवळ जगामध्ये युरोपीय राष्ट्रांचं वर्चस्व अधिक मोठ्या प्रमाणामध्ये होतं. कारण बुद्धिचातुर्य, बुद्धी कौशल्य आणि संशोधनाच्या आधारावर युरोपमधली काही राष्ट्र गरजांचा शोध घेत असताना इतर राज्यावर वसाहती निर्माण केल्या आणि मग त्यामुळे प्रारंभी वसाहती अधिकाधिक निर्माण करण्याच्या स्पर्धेतून या युरोपियन राष्ट्रांमध्ये स्पर्धा वाढीस लागली आणि स्पर्धा वाढीस लागत असताना केवळ आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे युरोपियन राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचाच अभ्यास व्हायचा. त्या दरम्यानच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध हे राजनयाच्या माध्यमातून प्रस्थापित केले जात असे. राजनय म्हणजे कोण? की जिथे वसाहती निर्माण करायचे आहेत अशा ठिकाणी साम्राज्यवादी राष्ट्र आपले राजदूत नेमायचे आणि राजदूताने दिलेला जो काही गोपनीय अहवाल आहे या गोपनीय अहवालाच्या आधारे आपापल्या साम्राज्यवादी वर्चस्वासाठी
हे राष्ट्र आंतरराष्ट्रीय संबंधाची दिशा निर्देशित करत असत. म्हणून प्रारंभी आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप कशावर आधारलेलं होतं, तर ते युरोपियन राष्ट्रांच्या साम्राज्यवादी धोरणावर आधारलेलं होतं. आणि तोच अभ्यास म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपाचा अभ्यास होता. जसं मी म्हणालो की कालांतराने अनेक बदल येतात आणि या बदलांना आम्हाला सामावून घ्यायचं आहे. प्रत्येक प्रवाह हा अभ्यासामध्ये आला पाहिजे, कारण जोपर्यंत बदलता प्रवाह अभ्यासात येणार नाही तोपर्यंत आम्हाला कुठल्याही अभ्यासाच्या मुळापर्यंत जाता येणार नाहीये. जसं मी एक उल्लेख केला की भूतकाळ हा भविष्यकाळाचा वेध घेणारा असतो. म्हणजे भूतकाळात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती भविष्यकाळामध्ये होता कामा नये म्हणून आपण भूतकाळ अभ्यासतो. मग पहिल्या कालखंडामध्ये अभ्यासात असताना आंतरराष्ट्रीय संबंधाचे जे काही स्वरूप आहे ते केवळ युरोपियन राष्ट्रांच्या साम्राज्यवादी भूमिकेवर किंवा या राष्ट्रांनी जे काही राजनयाच्या माध्यमातून जी काही विदेश नीती निश्चित केलेली होती या विदेश नीतीच्या अभ्यासापुरती ते मर्यादित राहिलेली आहे. तर जो काही दुसरा बदल आहे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनातला तो असा बदल आहे. साधारणतः आम्हाला सर्वांना माहिती आहे की 19व्या शतकामध्ये पहिले महायुद्ध कशामुळे झालं, तरी साम्राज्यवादाच्या स्पर्धेमुळे झालं. आणि साम्राज्यवादाने संपूर्ण आशिया, दक्षिण आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेचा प्रांत हा व्यापलेला होता. यामध्ये अनेक राष्ट्र ही गुलामगिरीमध्ये वावरत होती. पण पहिल्या महायुद्धाने एक दिशा स्पष्ट केली की साम्राज्यवादाच्या विरोधामध्ये राष्ट्रवाद निर्माण करता येऊ शकतो आणि आपल्याला साम्राज्यवादातून मुक्त होता येऊ शकतं. याबाबतचे पाऊलखुणा निश्चित झाल्या आणि पहिले महायुद्ध ते दुसरे महायुद्ध या दरम्यानच्या काळामध्ये जगामध्ये जी काही साम्राज्यवादी राष्ट्र होती, ज्यांच्या वसाहती होत्या, हळूहळू त्या वसाहतीत राष्ट्रवाद निर्माण झाला आणि ती राष्ट्र स्वतंत्र राष्ट्र म्हणून पुढे आली, त्यांना सार्वभौमत्व मिळालं. जेव्हा अशी राष्ट्र सार्वभौम राष्ट्र म्हणून जागतिक व्यवस्थेमध्ये वावरू लागली त्यावेळी मात्र त्या राष्ट्रांच्या भूमिका बहिर्गत आणि अंतर्गत परिस्थितीत या सार्वभौम ठरू लागल्या. म्हणजे दुसऱ्या कालखंडामध्ये राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळालं, राष्ट्रांना सार्वभौमत्व मिळालं, जागतिक व्यवस्थेमध्ये एक राष्ट्र म्हणून त्यांना दर्जा मिळाला आणि जागतिक राजकारणाच्या व्यासपीठावर अन्य राष्ट्रांच्या तुलनेत त्यांना समान दर्जा मिळाला. त्यामुळे दुसऱ्या कालखंडामध्ये की आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा जो काही बदल आहे तो बदल म्हणजे की साम्राज्यवादाचा अस्त आणि नव्या राष्ट्रांचा उदय या दृष्टिकोनातून आम्हाला तो बदल अभ्यासावा लागणार आहे. आणि जो काही तिसरा बदल आहे तो बदल एका नव्या वेगळ्या वळणावर येऊन पोहोचतो आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये अनेक राष्ट्र सार्वभौम झाली. सार्वभौम झाल्यानंतर जगात शीतयुद्ध नावाचा एक वैचारिक द्वंद्व सुरू झाला आणि या वैचारिक द्वंद्वातून जगाचं नेतृत्व करण्याची विभागणी ही लोकशाहीवादी राष्ट्र आणि साम्यवादी राष्ट्र अशा विचारप्रवाहात विभागली गेली. लोकशाहीवादी राष्ट्रांचं नेतृत्व अमेरिकेकडे, तर साम्यवादी राष्ट्रांचं नेतृत्व सोव्हिएत रशियाकडे चालून आले आणि यामध्ये शीतयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली. जागतिक व्यवस्था विभागली गेली, गटातटाचे राजकारण पुढे आले, जगाचे द्विध्रुवीकरण झाले आणि अशा द्विध्रुवीकरणाच्या अनुषंगाने जागतिक व्यवस्थेतील राष्ट्रातील आंतरराष्ट्रीय संबंध कसे असतील, त्या संबंधांचा परिणाम एकमेकावर कसा होऊ शकतो याबाबतचा विचार या दुसऱ्या कालखंडामध्ये होऊ लागला. आणि याच दरम्यान दुसऱ्या महायुद्धानंतर जे उद्यास आलेली परिस्थिती होती
त्याचं कारण म्हणजे शीतयुद्ध, आणि या शीतयुद्धाचा अस्त म्हणजे रशियाचं पतन हे 1990च्या दशकात झाले, आणि त्यामुळे एक जागतिक व्यवस्थेला एक नवं अध्ययन पर्व प्राप्त झालं. झालं काय की साम्यवादाचा अस्त झाला, रशियाचं पतन झालं, रशियाचं विघटन झालं, आणि रशियाचं विघटन झाल्यामुळे जी काही छोटी छोटी राष्ट्र उदयास आली होती, आता या राष्ट्रांची संख्या वाढली, आणि संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये जे काही सभासद राष्ट्र आहेत त्या सभासदांची संख्या वाढली. म्हणजे जेव्हा एखादं राष्ट्र सार्वभौम होतं, स्वतंत्र होतं, त्यानंतर या राष्ट्राला संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सभासद राष्ट्र म्हणून जो काही सन्मान मिळतो, जरी तो आपल्या शक्तीने कमी असला तरी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेमध्ये त्याला राष्ट्र म्हणून सभासदत्वाचा समान दर्जा मिळतो. ही जी आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या बदलाची जी काही परिणिती आहे ती खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपाला ही दिशा देणारी ठरलेली आहे. म्हणून तिसरा कालखंड हा अधिक महत्त्वाचा कालखंड आहे. म्हणून या कालखंडादरम्यान जसं मी म्हणालो की शीतयुद्ध घडलं, शस्त्रीकरण झालं, अण्वस्त्रीकरण वाढले, राष्ट्रांचा विकास झाला, औद्योगिकरणाची प्रक्रिया वाढीस लागली. या सर्व घटकांना सामावून घेणारी अध्ययन प्रक्रिया ही आंतरराष्ट्रीय संबंधाच्या ज्ञानशाखेतून पुढे आलेली आहे. तर आता चौथा प्रकार कुठला आहे जे काही आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपाला बदलण्यास भाग पडलेला आहे, तो आहे माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगाचं आगमन. गरज ही शोधाची जननी आहे, आणि या विश्वामध्ये माणूस नावाचा जो काही 3 अक्षरी प्राणी आहे तो अधिक बुद्धिमान आहे. तो आपल्या बुद्धिमत्तेने निसर्गावर मात करू शकतो हे जेव्हा त्याला कळालं तेव्हा तो ज्ञान, विज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमूलाग्र संशोधन करून मानवांच्या गरजांची परिपूर्तता या माणसाने केलेली आहे. आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगामुळे जग हे एकमेकांशी जोडलं गेलं, आणि जग जोडल्यामुळे आता राष्ट्रातल्या सीमा सुद्धा मर्यादित झाल्या. पूर्वी काय व्हायचं की एखाद्या राष्ट्राचा दौरा करायचा असेल तर त्यांना खूप दिवस लागायचे, पण आता ती आवश्यकता नाही, कारण माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्हाला आता एका क्षणामध्ये आमची माहिती त्या राष्ट्रांसोबत पोहोचता येणं आता सुलभ झालेलं आहे. त्यामुळे या बदलाला म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या बदलत्या स्वरूपाला कारणीभूत असणारा एक घटक किंवा एक जो काही दिशा दर्शवणारी जी काही काळ आहे तो म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या युगाचं आगमन झालेलं आहे. आणि या आगमनाने काय झालं की एखाद्या राष्ट्रातली माहिती आम्हाला सहजपणे उपलब्ध होऊ लागली, आणि त्या उपलब्ध माहितीवर आम्हाला आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणे अधिक सोयीचे होऊ लागलेले आहे. आणि जो काही पाचवा जो काही बदल आहे तो बदल म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणातील राजकीय घटक आणि अराजकीय घटक यांच्यातील सहभागांचा घटक आहे. राजकीय घटक म्हणजे काय? सार्वभौम राष्ट्र, की आज संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये सार्वभौम राष्ट्रांची सभासद संख्या ही 194 पर्यंत पोहोचलेली आहे. पण राजकीय आणि अराजकीय घटक या दोघांचा सहभाग जागतिक व्यवस्थेमध्ये अधिक वाढल्याने त्यातून जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याही परिस्थितींचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंध एक ज्ञानशाखा म्हणून झाला पाहिजे. अराजकीय घटक कोणते आहेत? तर ज्यांना आपण असं म्हणू की आंतरराष्ट्रीय संघटना. अगदी 1920ला ज्या राष्ट्रसंघाची निर्मिती झाली त्याचे अपयश आले, पुन्हा मग दुसरं महायुद्ध झालं, नंतर मग संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली. त्यानंतर प्रत्येकानं असं वाटलं की आपल्या विचारांचं एक व्यासपीठ असलं पाहिजे. मग त्यातून प्रादेशिक संघटना उदयास आल्या. त्यामध्ये मग सार्क असेल, आसियान असेल, ओपेक असेल, ब्रिक्स असेल, ओपेल असेल,
त्याहीमध्ये पुन्हा आणखी काही वर्गीकरण झालं. श्रीमंत राष्ट्रांना असं वाटलं की आपापल्या विचारांचं एक संघटन बांधलं पाहिजे, म्हणजे विकसित राष्ट्रांच्या संघटना पुढे आल्या, विकसित राष्ट्रांचे समूह पुढे आले. जसं विकसित राष्ट्रांचा समूह आहे तसंच अविकसित राष्ट्रांना सुद्धा असं वाटलं की आपलाही सुद्धा एक समूह असला पाहिजे. मग अविकसित राष्ट्रांचा समुदाय, ज्याला आपण G77 असं म्हणूया, आणि मग यामध्ये काही बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. या बहुराष्ट्रीय कंपन्याचा प्रभाव कसा आहे तोही भाग महत्त्वाचा आहे. जे काही व्यापारी संघ आहेत, आर्थिक समुदाय आहेत, प्रादेशिक समुदाय आहेत, हे जे काही अराजकीय अराजकीय जे काही संघटना आहेत, या अराजकीय संघटनांचा जागतिक राजकारणावर काय परिणाम झालेला आहे. अगदी आजतागायत जी अलिप्ततावादी नावाची चळवळ जागतिक राजकारणाला एक वेगळा दिशा दिलेली आहे. एकीकडे सार्वभौम राष्ट्र हे राजकीय घटक म्हणून आम्ही विचारात घेतलं पाहिजे, तर अराजकीय घटक म्हणजे की ज्या जागतिक व्यवस्थेमध्ये आपल्या हितासाठी एकत्र आलेले जे काही संघटना आहेत, समुदाय आहेत, संघ आहेत, ज्या चळवळी आहेत, त्यांचा अंतर्भाव हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या या बदलत्या स्वरूपावर झालेला आहे. म्हणून या 5 घटकांच्या अनुषंगाने आम्हाला आंतरराष्ट्रीय संबंधाच्या बदलत्या स्वरूपाचा अभ्यास करावा लागतो. त्याशिवाय आम्हाला या विषयाच्या ज्ञानशाखेची मर्यादा, त्याचे आधार आणि त्याची उपलब्धी काय आहे हे लक्षात येणार नाही. म्हणून मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीय संबंधाचे बदलते स्वरूप या चौकटीत घेऊन जर आम्ही अभ्यासलं तर त्याचा फायदा हे अधिक होऊ शकतो.